आज लोकसभा इलेक्शन्स अनाउन्स झालेले आसा. सो काँग्रेसाची तयारी कशी आसा? आज इलेक्शन कमिशनान इलेक्शन डिक्लेअर झाला आणि गोवा इज इन द थर्ड फेज आणि गोयची डेट पोलिंग डेट इज 7th ऑफ मे आणि आमचे इलेक्शन पर्पज पॉइंट ऑफ व्ह्यू ऑलरेडी तयारी फुल फ्लेज चालू झाली आहे रिगार्डिंग द कॅम्पेन अँड द डिझाईन ऑफ कॅम्पेन. येस्टरडे काल बसून आम्ही प्रत्येक मतदारसंघाचे ब्लॉक प्रेसिडेंटाकडे सगळं शेड्यूल दिलं आणि फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स ऑल फुल कॅम्पेन विल स्टार्ट. सो वी आर वेल प्रिपेअर्ड. No, but what about your candidate, sir? बीजेपीन तर नॉर्थ गोवा ऑलरेडी अनाउन्स केलेलो आसा, पण तुमचे एकूय कॅन्डिडेट ना अजूनही अनाउन्स झालेले. सो बाय वेन कॅन्डिडेट ना असे नाही अनाउन्स जाऊ ना म्हणटा. एज वी हॅव टोल्ड यू दॅट आमची सीईसी मीटिंग प्रॉब्ली फाल्यां किंवा परा मॅक्झिमम सीईसी मीटिंग जातली अँड इन दॅट बिकॉज वी हॅव आस्क की आमचे दोनूय सीटां वी वॉन्ट टू डिक्लेअर एट वन टायम. आय मीन हाच्या पयलीं हांवें सांगिल्लें सो दॅट आमचो वी आर गोइंग टू डिक्लेअर बोथ द सीट्स एट वन गो आणि मे बी फाल्यां किंवा पराच्या सीईसीन दोज नेम्स विल बी क्लियर्ड. As far as the organization at the ground level, look, if you go to see BJP strong कशी दिसता, सो तुमचं कशें आसतलें आणि तुमचें सगळें रेडी आसा कितें? ना बीजेपी स्ट्रॉंग दिसता बिकॉज इट इज अन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मुख्यमंत्री फक्त ते मतदारसंघान वचून ते फक्त कार्यक्रम करता. कळ्ळें तुका? ग्राउंडार तशी बीजेपी स्ट्रॉंग ना. ग्राउंडार इट इज काँग्रेस बिकॉज काँग्रेस इज विथ द कॉमन पीपल. आज सामान्य मनीस सामान्य जनता ही आज बीजेपी बरोबर ना. आज प्रत्येक मनीस हांचे पळय फोटींग आश्वासनां ते आता तूं जर मडगांवच्यान पणजे गेलो जाल्यार तुका रस्तेभर मोदी की गॅरंटीचे बोर्ड दिश्टी पडटले. तू सकाळी उठलो रेडिओ लायलो तुका मोदी की गॅरंटी येतली. तू खंय वता थंय मोदी की गॅरंटी. अरे आज प्रत्येक मनीस आज ह्या मोदी की गॅरंटीक तांकां ते विचारता की तुम्ही 15 लाख रुपये दिता म्हणून सांगिल्ले ते खंय पावले. तुम्ही सांगिल्ले 2 कोटी जॉब दिता म्हणून ते खंय पावल्यो. तुम्ही सांगिल्ले म्हारगाई देंवयता म्हणून ते खंय गेले. सो ही मोदी की गॅरंटी पळय हांणी काडला पळय हे जुमला म्हणून दे आर ओन्ली प्रुव्हिंग इट. 10 वर्सां जालीं मोदीन सांगिल्ले एकूय आश्वासन ताणें आज पुराय केल्लें ना. आमी गोंयचेच उलोवया. ताणें गोंयान आमकां स्पेशल स्टेटस दिता म्हणून सांगिल्लो तेंय जालें ना. मायनिंग चालू करता म्हणून सांगिल्लें 2014 आज 2024 जाले तरी मायनिंग चालू जायना. आमच्यो रिव्हर ज्यो आशिल्ल्यो त्यो नॅशनलायज करून उडयल्यो. अंडर सागरमाला प्रोजेक्ट आज गोंय काबार करून एक कोल हब करपाचो प्रयत्न चल्ला. सो ऑल दीस इश्यूज म्हादय जो डीपीआर तांच्या डबल इंजिन सरकारान जो अप्रूव्ह केलो तो डीपीआर हे फाटल्यान घेवपाक शकना. सो हे सगळे मुद्दे ह्या फावट गोंयकार आर क्लोजली वॉचिंग आणि गोवन्स वील शो दीस ब्रश जुमला पार्टी आणि तुमची ही फोटिंग आश्वासनां चलची ना. BJP is confident of winning both the seats. Is Congress also confident the same? अरे बीजेपी कॉन्फिडन्स 2019 नाशिल्ले मरे की आम्ही साऊथ गोवा 60,000 मतांनी जिखता म्हणजे 19 सांगताले. आता 5 वर्सां जाली तांकां कॅन्डिडेट मेळना. डिक्लेअर केल्ले कॅन्डिडेट म्हणटा आमकां कॉन्टेस्ट करपाचे ना. आता मदीं म्हणटा आमी महिला दिवपाक सोदता. सो बीजेपी कडे ते कॅन्डिडेट ना. आणि आय एम टेलिंग यू दॅट बीजेपी इज लुजिंग बोथ द सीट्स. दे हॅव रिअलाइज. आज मुख्यमंत्री जर तर साखळे सोडून जर तर तो आज एक्स्ट्रीम सावथाक जर कॅम्पेनिंग करपाक भोंवता हाजे वयल्यान तूं चिंत मरे. तांणी आतां हांवें पयर पळयलें की तांणी कॅम्पेन इन्चार्जीस काडल्या. अरे कोण रे ते? 2 डिफेक्टर मरे. नॉर्थ गोवाक एक डिफेक्टर आहा आणि साऊथ गोवाक एक डिफेक्टर आहा. दिगंबर कामत म्हणतो काँग्रेसींतल्यान बीजेपीन गेल्लो. त्या सायडीन केदार जो आहा तो काँग्रेसींतल्यान बीजेपी गेल्लो. सो हांचे कडेन हांचे बीजेपीचे कोण ना जे काँग्रेसीचे भाड्याचे व्हरून थंय पळय तांकां आतां कॅम्पेन इन्चार्ज करचे पडले. सो दीस इज द ग्राउंड रियलिटी ऑफ बीजेपी पार्टी. So by when you बरे तुमचे देखून by when you would be announced? Monday? सांग तुका फाल्यां ऑर प्रॉब्ली लेटेस्ट बाय परवा आमची जी सीईसी आहा तातून वी विल ट्राय टू पुट इट अँड गेट इट थ्रू इन दॅट सीईसी. So Congress is also ready on the ground. काँग्रेस इज ऑल रेडी. वी आर विनिंग बोथ द सीट्स. काँग्रेस इंडिया अलायन्स ब्लॉक जो आमचो आसा वी आर ऑल रेडी. वी आर ऑल प्रिपेर्ड अँड वी ऑल आर गोइंग टू वर्क टुगेदर टू थ्रो दिस बीजेपी आउट. Thank you, sir.